महाराष्ट्राचा पंतप्रधानांचा महाराष्ट्राचा दौरा आहे का? पूर परिस्थिती बघणार आहे ते? प्रधानमंत्री महोदय पुढच्या महिन्याच्या 8 आणि 9 तारखेला महाराष्ट्रामध्ये येणार आहेत. पूर परिस्थितीच्या संदर्भात आत्ता तरी अशा प्रकारचा दौरा नाही. एक फार मोठं इंटरनॅशनल फिनटेक फेस्टिवल होतं आहे. या फिनटेक फेस्टिवलमध्ये जगभरातले जे फिनटेकमधले लोक आहेत ते येणार आहेत आणि त्यामध्ये आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री असे दोघंही येत आहेत. महाराष्ट्र आता हळूहळू फिनटेकची राजधानी बनायला लागलेलं आहे. सर्वात जास्त फिनटेकमधलं इन्व्हेस्टमेंट हे महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राकरता हे जे फिनटेक फेस्टिवल आहे हे अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं फेस्टिवल आहे आणि त्यामध्ये ते येत आहेत. नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन असेल किंवा मेट्रो 3चं उद्घाटन असेल हे देखील त्यावेळेस करतील. सर, काही राजकीय विषयांवर चर्चा झाली का? अंदाज व्यक्त केले गेले. निश्चितपणे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे असा प्रस्तावही आम्ही केलेला आहे. त्या संदर्भात केंद्र सरकारचीही अनुकूलताच आहे. त्या संदर्भातली जी काही प्रोसेस आहे ती केंद्र सरकारमध्ये चाललेली आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे की नवी मुंबई विमानतळाला आम्ही दिबा पाटलांचं नाव देऊ शकतो. सर, राजकीय घडामोडींवर काही चर्चा झाली का? नाही, फारशी राजकीय घडामोडींवर चर्चा झालेली नाही. कर्जमाफीची मागणी सुरू आहे इन्व्हेस्टमेंट येणार आहे. साधारणपणे डिफेन्स कॉरिडॉर झाल्यानंतर किती कोटीची किंवा किती लाखाची? मला असं वाटतं की आजच आपण जवळपास 60,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आलेली आहे आणि निश्चितपणे एक भरीव इन्व्हेस्टमेंट ही अजून आपल्याला अपेक्षित आहे. मला असं वाटतं की हे डिफेन्स क्लस्टर आपण जर केलं तर त्यातनं 3 ते 5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येऊ शकते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.